नमस्कार. 11:30च्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 2 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर. विविध प्रकल्पांचं करणार उद्घाटन. ओदिशातील भुवनेश्वरमध्ये भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार मार्गदर्शन. सिरियामधील झालेल्या हल्ल्यात 100 निरपराध लोकांचा बळी. पेट्रोलच्या दरात प्रति लिटर ₹1.39 तर डिझेलच्या दरात ₹1.04 वाढ. आणि उत्तर भारतात उष्णतेची लाट. विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट कायम राहण्याचा हवामानशास्त्र विभागाचा इशारा. आणि आता सविस्तर वृत्त. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 2 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर असून ते विविध प्रकल्पांचं उद्घाटन करणार आहेत. या दौऱ्यामध्ये गुजरातला विविध प्रकारच्या योजना आणि इतर फायदे मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पंतप्रधान सिल्वासामध्ये एका सार्वजनिक सभेला संबोधित करणार आहेत. पंतप्रधान उद्घाटन करणार असलेल्या विविध योजनांअंतर्गत 21,000 लाभार्थ्यांना सहाय्यक उपकरणं दिली जाणार आहेत. यामध्ये पंतप्रधान उज्ज्वला योजना आणि आवास योजनांचा समावेश आहे. त्याचबरोबर एका रोजगार मेळाव्यात नोकऱ्यांचे नियुक्तीपत्र लाभार्थ्यांना दिली जाणार आहेत. सौराष्ट्र नर्मदा सिंचन प्रकल्प म्हणजे सौनी योजनेच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन, दुसऱ्या टप्प्याचं भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. ओदिशामध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजभवनात स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबियांना सन्मानित केलं. ब्रिटिश ईस्ट इंडिया ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी विरोधात 1817 मध्ये ओदिशामध्ये झालेल्या पायका बंडामध्ये हे स्वातंत्र्य सैनिक सहभागी झाले होते. या संग्रामाला यावर्षी 200 वर्ष पूर्ण झाली. या कार्यक्रमानंतर पंतप्रधानांनी सुप्रसिद्ध लिंगराज मंदिराला भेट दिली. भुवनेश्वर इथं सुरू झालेल्या भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी मार्गदर्शन करणार आहेत. केंद्र सरकारच्या योजना आणि धोरणं समाजातल्या सर्व स्तरापर्यंत पोहोचवण्याबाबत तसंच पक्षाच्या मिशन 2019ला अंतिम स्वरूप देण्याबाबत या बैठकीत चर्चा होणार असल्याचं पक्षाच्या सूत्रांनी सांगितलं. ओदिशा, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, त्रिपुरा, केरळ आणि तमिळनाडू यासारख्या राज्यात पक्षाचा विस्तार होण्याबाबतही विचारमंथनाची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. देशातल्या जनतेचा मोदी सरकारच्या गरिबांच्या हितासाठीच्या धोरणावर विश्वास असल्याचं केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी याआधी बोलताना सांगितलं. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत सहभागी होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल भुवनेश्वरमध्ये एक रोड शो केला. 9 किलोमीटर लांबीच्या मार्गावर केलेल्या या रोड शोमध्ये पंतप्रधानांना पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. केरळमध्ये भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते कृष्ण गोपाल यांनी काल नवी दिल्लीत या हल्ल्यातल्या पीडितांच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत एका पुस्तकाचं प्रकाशन केलं. त्यावेळी त्यांनी केरळमधली स्थिती अतिशय धोकादायक असल्याचं सांगितलं. या राज्यात परिस्थिती सर्वसामान्य होण्यासाठी सरकारनं एक समाधानकारक तोडगा काढला पाहिजे अशी अपेक्षा कृष्ण गोपाल यांनी व्यक्त केली. सिरियामध्ये एका बस स्थानकावर झालेल्या आत्मघाती हल्ल्यात 100हून अधिक जणांचा बळी गेला आहे. बंडखोरांचा प्रभाव असलेल्या भागातल्या स्थलांतरांसाठी खाद्यपदार्थ घेऊन जाणाऱ्या एका गाडीत ठेवलेल्या बॉम्बचा स्फोट घडवण्यात आला. या स्फोटाची जबाबदारी कोणत्याही संघटनेनं स्वीकारलेली नाही. मात्र सरकार समर्थक प्रसारमाध्यमं आणि विरोधकांकडून या संदर्भात एकमेकांवर आरोप केले जात आहेत. या भागातल्या नागरिकांच्या स्थलांतराची प्रक्रिया सुरू असताना हा स्फोट घडवण्यात आला. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मध्यरात्रीपासून वाढ झाली आहे. पेट्रोलच्या दरात प्रति लिटर ₹1.39 तर डिझेलच्या दरात ₹1.04 वाढ करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातल्या इंधनाच्या दरांनुसार ही वाढ झाली आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन या कंपनीनं ही माहिती दिली.
आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाच्या दराचे कल आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाचं मूल्य यावर सातत्यानं लक्ष ठेवलं जाणार असून त्याचा प्रभाव देशी बाजारपेठातल्या इंधनांच्या दरांवर दिसेल। यापूर्वी 1 एप्रिल रोजी पेट्रोलच्या दरात 4 रुपये 85 पैशांची तर डिझेलच्या दरात 3 रुपये 41 पैशांची कपात करण्यात आली होती। शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी शेतीसाठी सिंचन सुविधा उपलब्ध असणं महत्त्वपूर्ण आहे, हे लक्षात घेऊन केंद्र सरकारनं सिंचनासाठी विशेष बाब म्हणून 85,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे। त्यापैकी महाराष्ट्राला 36,000 कोटी रुपये मिळणार असून राज्यातली धरणाची अपुरी राहिलेली कामं त्यातून पूर्ण करण्यात येणार आहेत। केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी काल लातूर इथं ही माहिती दिली। लातूर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते। या निवडणुकीत भाजपा सत्तेवर आल्यानंतर लातूरची पाणी, कचरा आणि वाहतुकीची समस्या सोडवण्याचं आश्वासन गडकरी यांनी दिलं। पहिल्या 2 वर्षांनंतर शहराला 12 तास तर 5 वर्षांनंतर 24 तास पाणी पुरवठा करण्याची योजना राबवणार असल्याचंही ते म्हणाले। सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी औद्योगिक वसाहतींसाठी आणि परळीच्या औष्णिक विद्युत केंद्रासाठी वापरण्याची यंत्रणा उभी करून पालिकेला उत्पन्नही मिळवून देऊ, लातूरच्या धावपट्टीचा विकास करू, तसंच एसटी स्टँडचा विकास करण्याची ग्वाही त्यांनी दिली। पंतप्रधानांच्या हस्ते बक्षीस मिळालेल्या शिल्पा मेंगशेट्टे या विद्यार्थिनीचा यावेळी सत्कार करण्यात आला। मराठवाडा विभागात महसूल विभागाचं नवं आयुक्तालय लातूरला व्हावं का नांदेडला यासाठी नेमलेल्या दांगट आयोगाचा अहवाल मान्य करून असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी सांगितलं। लातूर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी अशोक चव्हाण, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, मधुकर चव्हाण काल लातूरमध्ये आले होते। त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत चव्हाण बोलत होते। देशात शेतकरी आत्महत्येमध्ये महाराष्ट्र आघाडीचं राज्य ठरत आहे असंही ते म्हणाले। मुख्यमंत्र्यांना ज्या काही दीर्घकालीन योजना राबवायच्या आहेत त्या त्यांनी राबवाव्यात, मात्र सध्या शेतकऱ्यांना मदत म्हणून तातडीनं कर्जमाफी करावी असं म्हणत हे सरकार शेतकऱ्यांप्रती असंवेदनशील असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली। यावेळी त्यांनी लातूरमध्ये आत्महत्या केलेल्या शीतल वायाळांच्या निधनाबद्दल दुःखही व्यक्त केलं। शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्याशिवाय कोणत्याही मंत्र्याला मतदारसंघात फिरू देणार नाही असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी दिला आहे। शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची मागणी करण्यासाठी विरोधकांनी सुरू केलेल्या दुसऱ्या टप्प्यातली संघर्ष यात्रा काल संध्याकाळी बुलडाणा इथून जळगाव जिल्ह्यात दाखल झाली। त्यावेळी मुक्ताईनगर आणि वरणगाव इथं आयोजित जाहीर सभेत अजित पवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली। गेल्या 3 वर्षांपासून दुष्काळ आणि नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे, मात्र आम्ही वेळोवेळी कर्जमाफीची आणि मदतीची मागणी करूनही सरकार बहिरेपणाचं सोंग घेत आहे असा आरोप त्यांनी केला। उत्तर प्रदेशात भाजपा सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देतं, मात्र राज्यातलं भाजपा सरकार कर्जमाफी संदर्भात शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे असं त्यांनी सांगितलं। यावेळी विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, प्राध्यापक जोगेंद्र कवाडे उपस्थित होते। स्वाईन फ्लूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातल्या आरोग्य यंत्रणेनं सतर्क राहण्याच्या सूचना आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिल्या आहेत। राज्यातले जिल्हा शल्य चिकित्सक, आरोग्य अधिकारी आणि संबंधित इतर अधिकाऱ्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्यांनी या संदर्भात सूचना दिल्या। स्वाईन फ्लूच्या रुग्णांसाठी आवश्यक औषधं कमी पडू नयेत यासाठी स्थानिक पातळीवर औषधं खरेदी तसंच आवश्यकता भासल्यास खासगी तज्ज्ञांचा सल्ला घेण्याचीही मान्यता दिल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। 2015च्या तुलनेत यंदा स्वाईन फ्लू आटोक्यात असला तरी राज्य सरकार या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे असंही त्यांनी सांगितलं। राज्यातल्या गरीब शेतकऱ्यांना बियाणं, खतं आणि कीटकनाशकं मोफत देण्याचा राज्य सरकारचा विचार आहे। महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुंबईत वार्ताहरांना ही माहिती दिली। शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी व्हावा तसंच बाजारात शेतमालाला कमी भाव मिळत असताना त्यांचं नुकसान होऊ नये असा सरकारचा उद्देश आहे असं त्यांनी सांगितलं। मोठ्या प्रमाणावर कर्जबाजारी असणाऱ्या शेतकऱ्यांसंदर्भात त्यांनी चिंता व्यक्त केली। येत्या काही महिन्यात सरकार राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतमजुरांनाही समाविष्ट करणार असल्याची माहिती त्यांनी दिली। तसंच शेतकऱ्यांच्या हितासाठी अन्नधान्याला किमान समर्थन मूल्य देण्याचंही सरकारची योजना आहे असं पाटील यांनी सांगितलं। शेतकऱ्यांचं उत्पन्न त्याच्या उत्पादन खर्चाच्या दुप्पट करण्यासाठी उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियान राबवण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे। या अभियानाच्या माध्यमातून शासनाच्या कृषीविषयक सर्व योजना शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवण्याचं आवाहन कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी केलं।
वाशिम इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य सभागृहात या अभियानाविषयक कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते। तोट्यामध्ये असलेल्या शेतीला नफ्यात आणण्यासाठी हे अभियान उपयुक्त ठरेल। यासाठी कृषी विभागातील प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्याचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे, असंही फुंडकर म्हणाले। याबाबत शेतकऱ्यांना प्रशिक्षण आणि शासकीय योजनांच्या माध्यमातून मदत देण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं। तसंच जे या अभियानाच्या अंमलबजावणीमध्ये कचुराई करतील त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी यावेळी दिला। वाशिम जिल्ह्यातल्या शेलू बाजार इथं गावात शौचालय उभारणी संदर्भात जनजागृती व्हावी या दृष्टीनं गीत गायन यात्रा काढण्यात आली। यावेळी राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी श्रमदानातून शौचालय उभारणी कार्यक्रमाचं उद्घाटन केलं। गावं स्वच्छ व्हावीत तसंच गावकऱ्यांचं आरोग्य उत्तम राहावं यासाठी प्रत्येकानं शौचालयाचा वापर करणं बंधनकारक असल्याचा संदेश गीत गायन यात्रेच्या माध्यमातून देण्यात आला। आम्हा बायांना खूप दूर संडासला जावं लागतं, त्याच्यामुळं आम्ही घरच्यांना सांगितलं, खूप त्रास होतो संडासला जायला। त्यांनी घरच्यांनी संडास बांधला आणि आता आम्हाला वापर चालू आहे। आम्ही थोड्या जागेतच जागा नव्हती तरी संडास बांधला, आता आम्हाला त्रास होत नाही। हवामान उत्तर भारतात उष्णतेची लाट कायम असून अनेक ठिकाणी पारा 40 अंश सेल्सिअसवर गेला आहे। राजधानी दिल्लीत सर्वाधिक 40.6 अंश सेल्सिअस इतकी तापमानाची नोंद झाली। मध्य प्रदेशातही अनेक जिल्ह्यात तापमानानं 40शी गाठली आहे। दुसरीकडे बंगालच्या उपसागरात मात्र कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं अंदमान बेटांवर पुढल्या 24 तासात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। या भागातल्या तसंच तामिळनाडू किनारपट्टीवरच्या मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा हवामानशास्त्र विभागानं दिला आहे। मराठवाडा आणि विदर्भात तसंच कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे। राज्यात सर्वाधिक तापमान वर्धा इथं 45 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं। येत्या 2 दिवसात विदर्भ मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट राहील असा इशारा हवामान खात्यानं दिला आहे। ठळक बातम्या पुन्हा एकदा। पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 2 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर विविध प्रकल्पांचं करणार उद्घाटन। ओदिशातील भुवनेश्वरमध्ये भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार मार्गदर्शन। सिरियामध्ये झालेल्या हल्ल्यात 100 निरपराध लोकांचा बळी। पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर ₹1.39 तर डिझेलच्या दरात ₹1.04 वाढ। आणि उत्तर भारतात उष्णतेची लाट, विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट कायम राहण्याचा हवामानशास्त्र विभागाचा इशारा। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूयात दुपारी 2:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।